Halo, 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 halo.
हॅलो टाईट टेक्निकल अडचणीमुळे या ठिकाणी आम्ही थोडं काही वेळानंतर तुमच्यासोबत जोडलं गेलोय. यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स असा सामना. एक मोठी आघाडी पाहायला मिळते ती म्हणजेच यंग बॉयज संघाकडे. यंग बॉयज संघ वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स. हॅलो 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 22-7 22-7 असा गुन्हा पाहायला मिळतो. पहिल्या सेट दरम्यान यावेळी मॅच केले गेले. यावेळी मात्र दोन्ही बाजूंनी चांगलं पद्धतीने पाहायला मिळतंय. दोन्ही संघाचा विचार करतात तगडे संघापुरती यावेळेला बॅकफुट संघ पाहायला मिळतो म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स. एका कोणाची पुन्हा एकदा भर पडले होते 23-7 असा गुन्हा पाहायला मिळतोय. गणराज ग्रुप आयोजित रत्न व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 यावेळेला किक लगावली गेली ती म्हणजे सायली याच्याकडून आपल्या उंचीचा पुरेपूर यावेळेला फायदा त्याने घेतलाय. आपल्या संघासाठी यंग बॉयज संघासाठी आपल्या संघासाठी त्याने गुण मिळवलाय. थोडस बॅकफुटर पाहायला मिळतो म्हणजे जर यावेळेला श्रद्धा स्पोर्ट्स संघ पहिल्या सेट दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा श्रेयस आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. यंग बॉयज संघाचा विजय करतोय. अनेक मोठ्या स्पर्धा यांनी देखील गाजवल्यात. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस क्रीडा रसिक मायबापांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुन्हा यावेळेला मात्र मॅच फेल गेले आणि एक गुण आपल्या संघाच्या खात्यात दाखल झाला म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये गुणफलकाचा विचार करता गुणफलक पाहायला मिळतोय. दहा 14 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. ही आघाडी तोडणं गरजेचं असेल पहिल्या सेट दरम्यान. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. 5 नंबर सेट जर्सी प्रदान केला खेळाडू. यावेळेला चतुराई पहा साईल कडून चतुराई केली गेली आणि एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघाच्या खात्यात म्हणजे यंग बॉयज संघाच्या खात्यात जोडला गेलाय. पहिला सेट यावेळेला मोठ्या गुणफलकाने जिंकला आहे तर म्हणजेच यंग बॉयज संघाने दुसऱ्या सेट दरम्यान काय होईल पुन्हा ते कमबॅक करेल का तो म्हणजेच यावेळेला श्रद्धा स्पोर्ट्स संघ बॅकफुट पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकण्याची यावेळेला किमया करावी लागेल नाहीतर मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. कालच्या सत्राचा आपण विचार करतो भगवती स्पोर्ट्स ए संघानं सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक स्पोर्ट्स संघानं सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. तर आजच्या सत्रादरम्यान कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस स्वयंभू महालक्ष्मी बी त्यामुळे भगवती स्पोर्ट्स बी संघानं पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला. दुसऱ्या बाजूला ऑल आंबेशेत बी वर्सेस महालक्ष्मी कुवारबाव असा सामना आपल्या भेटीसाठी आला आणि त्या सामन्यामध्ये महालक्ष्मी कुवारबाव संघानं एक मोठा विजय मिळवला. तर तिसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी ही नोंद असेल. तिसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय तो म्हणजे यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स. पहिला सेट यावेळी जिंकला आहे तो म्हणजेच यंग बॉयज ए संघानं. आपल्या ईश्वराचं नामस्मरण या ठिकाणी केलं गेलंय ते म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाकडून. दुसरा बाजूला संघ यंग बॉयज. थोडसा चेंजेस पाहायला मिळतो म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाकडून. क्रीडारसिक मायबाबांचा या ठिकाणी उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय. मॅच केली जाईल ते म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाकडून. यावेळेला
दुसऱ्या सेट दरम्यान हा संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल का हे देखील पाहायचं तर अनुभवाला साजेसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल का. यावेळेला मात्र पहिल्या किक दरम्यान यावेळेला मात्र चूक घडली गेली. पहिला श्री गणेश केला गेला तो म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाकडून. कालच्या सत्र दरम्यान आपण पाहिलं असेल तर गोल बॉयज संघाने असाच एक प्रयत्न केला होता. सलग 2 सेट त्या संघाने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑल केले गेलं 1-1 असा गुणफलक असेल. एका बाजूला अनुभवाला साजेसा खेळ तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय एक तरुण रक्ताचा संघ तो म्हणजे श्रद्धा बॉयज. दुसऱ्या सेट दरम्यान कोणता संघ वरती होईल कारण हा सेट जिंकावाच लागेल तो म्हणजे यावेळेला मध्ये पुढे एक बार गलती पण एकदा चूक घडली गेली तो म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स कडून 2-1 असा गुणफलक पाहायला मिळतोय तो म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स वर्सेस यंग बॉयज. चांगली सुरुवात पाहायला मिळावी. यावेळेला मात्र श्रद्धा स्पोर्ट्स संघासाठी हा सेट जिंकावाच लागेल मी मगच म्हटल्याप्रमाणे नाहीतर मात्र या स्पर्धेतून आपलं आव्हान संपुष्टात येईल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र एक गुण मिळवला आहे तो म्हणजे पुन्हा एकदा यावेळेला यंग बॉयज संघाच्या खात्या दरम्यान गुणफलकाचा विचार करतो. गुणफलक 3-2 एका गुणाची नाममात्र आघाडी आहे ते म्हणजे यंग बॉयज संघाकडे. यावेळेला मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. यावेळेला मात्र चतुराई पहा साहिल कडून वारंवार आपल्या संघासाठी गुण घेतले. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मात्र तो खेळताना दिसतोय. एका दुसरी फूट आणखी उंची वाढल्यास तर नेटला त्याने सलामी केली असती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा 11 नंबर तशी पद्धतीला यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली. पुन्हा एकदा यावेळेला मात्र एक गुण संघाच्या खात्यात दाखवतो म्हणजेच श्रद्धा स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला चांगली कामगिरी होतो. किक लगावली गेले साहिल कडून. मी मगच तुम्हाला म्हटलं होतं की उंचीचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी करतोय तो म्हणजे साहिल. मॅच किक त्याच्याकडून लगावली जाईल. किक लागवल्यानंतर मात्र तो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. पुढे चांगली कामगिरी करावी लागेल तर म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघासाठी. पहिला सेट त्याने गमावला यानंतर मात्र चांगली कामगिरी करणे गरजेचे असेल. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र किक लगावले गेले. यावेळेला मात्र 12 नंबर दर्शी पदन केला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक 5 नंबर दर्शी पदन खेळाडूकडून चूक घडली गेली. पुन्हा एकदा प्रत्येक चढाई गणिक यावेळेला मात्र वर चढ थडतोय तो म्हणजेच यंग बॉयज संघ. यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स असा सामना निष्किक लगावले गेले. यावेळेला मात्र 9 नंबर दर्शी पदन केले. यावेळेला पुन्हा एकदा काय किक पाहायला मिळेल पहा. 18 नंबर दर्शी पदन केला. अरुण त्या ठिकाणी होता त्याने सुरेख किक लगावली आणि आपल्या संघासाठी मात्र एक गुण मिळवला. कोणी प्रकारचा विचार करतो. स्कोर 9-3 6 गुणांची मोठी आघाडी. पुन्हा एकदा 10-3 म्हणजेच 7 गुणांची मोठी आघाडी आहे यंग बॉयज संघाकडे. पहिला सेट त्याने जिंकला आहे त्यानंतर मात्र दुसरा सेट जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. यावेळेला जोरदार किक लगावली गेले. पुन्हा एकदा सलग बॅकवर्क दुसरा गुण आपल्या संघासाठी 18 नंबर दर्शी परिधान केलेला अरुण कडून पाहायला मिळतोय. वरुण कडून पाहायला मिळतोय. सलग दुसरा गुण या ठिकाणी आपल्या संघासाठी मिळतोय. स्मॅश किक लागवले गेले. यावेळेला मात्र प्रयत्न पुन्हा पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा यावेळेला मात्र 11 नंबर दर्शी प्रदान केलेला खेळाडूकडून यावेळेला मात्र चांगली किक लगावली गेली. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चांगला गुण आपल्या संघासाठी मिळवू लागलाय. दुसरा सेट दरम्यान यावेळेला दुसरा सेट जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय तो म्हणजेच यंग बॉयज संघ. पुन्हा मॅच किक लगावली जाईल ते म्हणजे 2 नंबर दर्शी प्रदान केलेल्या खेळाडूकडून एका संघ आहे यंग बॉयज ए वर्सेस श्रद्धा स्पोर्ट्स.
हो पुन्हा एकदा चूक घडली गेली. पुन्हा एकदा एक गुणाची भर पडली ते म्हणजेच यंग बॉईज ए संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा मॅच किक लागवली. वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. यावेळेला मात्र यावेळेला मात्र काय घडलंय खेळ त्या ठिकाणी तैनात नव्हता. चपळाई पाहायला मिळाली आणि एक गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झाला म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा यावेळेला मॅच किक लागवले गेले. यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा चूक. यावेळेला मात्र 18 नंबर जर्सी परिधान केलेला वरून त्या ठिकाणी आला. त्याने किक लगावली आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बहुमोल असा गुण त्याने मिळवला. गुणफलकाचा विजय करत गुणफलक पाहायला मिळतोय. वारंवार चुका पाहायला मिळतात त्या म्हणजेच श्रद्धा स्पोर्ट्स संघाकडून बॅकफुट संघ पाहायला मिळतोय. किक लगावले गेले. यावेळेला प्रत्युत्तर दिलं गेलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरदार किक. यावेळेला मात्र गुण मिळेल तर म्हणजे श्रद्धा स्पोर्ट्स संघाच्या 6-15 6-15. गणराज ग्रुप आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2015. प्रत्येक दिवसाकालिक या स्पर्धेची लोकप्रियता या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. कालच्या सत्रा दरम्यान आपल्याला जवळपास 5,000च्या वर व्ह्यूअर्स या स्पर्धेसाठी पाहायला मिळाले. आजच्या सत्र देखील पाहिलं असेल तर आपण एक मोठी व्ह्यूअरची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच किक लगावले गेले. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चूक घडली गेली. पुन्हा एकदा यावेळेला मात्र त्या चुकीची किंमत मात्र मोजावी लागली ती म्हणजेच यंग बॉईज संघाला. पुन्हा एकदा यावेळेला मात्र पुन्हा एकदा किक लगावली गेली होती. पुन्हा एकदा यावेळेला चुकीची किंमत मोजावी लागते. गुणफलकाचा विजय करता गुणफलक आठ 18 म्हणजे 10 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते यंग बॉयज संघाकडे. ही आघाडी दुसऱ्या शेट दरम्यान यावेळेला मात्र फिर एक बार गलती का खामियां भुगतना पड़ा. फिर एक बार श्रद्धा स्पोर्ट्स को चेंजेस केला गेला. 0-5 आउट 17 इन. एक मोठी आघाडी पाहायला मिळते ती म्हणजेच यंग बॉयज ए संघाकडे. दुसऱ्या शेट दरम्यान प्रयत्न देखील केला जाईल का हे देखील पाहायचंय. तो म्हणजेच प्रयत्न सुरेख पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न फसला. प्रयत्न यावेळी मात्र केला गेला होता तो म्हणजे यावेळी वेगवान सर्व्हिस पाहायला मिळेल. वारंवार आपल्या किक दरम्यान यावेळी 11 नंबर दर्शी प्रदान केला हा खेळाडू आपल्या सर्व्हिस दरम्यान यावेळेला मात्र आपल्या संघासाठी गुण घेतोय पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुटवर संघ पाहायला मिळतो म्हणजे मॅच किक लगावली गेली. हो किक लगावली गेली. पुढे 2 नंबर दर्शी प्रदान केलं श्रेयस कडून. श्रेयसचा विचार केला तर मात्र मॅच किक लागल्यानंतर देखील मात्र प्रत्येक सर्व्हिस दरम्यान प्रत्येक मॅच दरम्यान या ठिकाणी मात्र
या ठिकाणी हा सामना जिंकतोय तो म्हणजे तो यंग बॉयज ए संघ विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन असेल. सलग दुसरं सेट या ठिकाणी जिंकून